आणि आषाढी एकादशी निमित्त बुलढाणा जिल्ह्यातील संत सखाराम महाराज यांची पालखी आज सखारामपूर इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। यंदा या पालखीचं 139वं वर्ष आहे। आषाढी वारीसाठी अनेक पालख्या बुलढाणा जिल्ह्यातूनही नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून पंढरपूरकडे जात असतात। मात्र या एका पालखीसाठी आज आपण आलेलो आहे, जी पालखी बुलढाणा जिल्ह्यातून प्रस्थान होत आहे। सर्वात जुनी परंपरा असलेल्या 139 वर्षापासून ही पालखीची परंपरा आहे आणि ही पालखी संत सखाराम महाराजांची पालखी आहे। आज पंढरपूरसाठी प्रस्थान होत आहे। या पालखीची आता तयारी पूर्ण होत आहे। काही वेळातच संत सखारामपूर येथून ही पालखी आता रवाना होत आहे पंढरपूरसाठी। आज दिवसभर बुलढाणा जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची रिमझिम आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा ही पालखी आता पंढरपूरसाठी थोड्या वेळात रवाना होत आहे। जवळपास 700 वारकरी आणि हाती भगवा ध्वज मुखी पांडुरंगाचे नाम घेऊन ही पालखी आता भर पावसात थोड्याच वेळात इथून रवाना होत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, सखारामपूर, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।